या सर्व प्रवाशांचे हे नातेवाईक होते। अर्थातच सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। कुणीतरी वाचेल, आपले आप्तेष्ट आपल्याला परत मिळतील, परत भेटतील या आशेने सर्वजण आले होते। मात्र त्यांची निराशा झालेली आहे। अर्थातच स्फोट इतका भीषण होता की यामधून कुणीही वाचणं हे अशक्य होतं। 242 प्रवाशांसह कोसळलेल्या या विमानामध्ये कुणीही वाचलेलं नाहीये। सर्व 242 प्रवासी, त्यामध्ये क्रू मेंबर्स यांचा मृत्यू झालेला आहे। आणि आत्ताच आपण पाहिली ही दृश्य मन हेलावून टाकणारी आणि मनाला चटका लावणारी अशी दृश्य होते। सर्व आप्तेष्ट, त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं। आपले जे लोक गेलेले आहेत या फ्लाईटमधून ते आपल्याला परत भेटतील या आशेने सर्वजण होते। एका बाजूला आपण विमानाचा स्फोट पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। अतिशय भीषण अशी ही वास्तव सांगणारी दृश्य आहेत। किती मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण स्फोट झाला असेल आणि किती उद्ध्वस्त या सर्व गोष्टींमध्ये इमारत झाल्याचं दृश्य आपण पाहतोय। याच इमारतीमध्ये काही जण जेवत होते, काही डॉक्टर्स होते, काही शिकाऊ डॉक्टर्स होते जे जेवण करत होते आणि त्यांच्यावर या विमानाच्या रूपानं काळात घाला घातला आणि यामध्ये काही डॉक्टरांचा, काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। त्यामुळे 242 या प्रवाशांमध्ये आता आणखीन आकडे वाढण्याची शक्यता यावेळेस वर्तवण्यात आलेली आहे। आकडा वाढण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात आली आहे कारण ज्या ठिकाणी विमान क्रॅश झालं तो संपूर्ण रहिवासी भाग आहे आणि त्यामुळे तिथे रहिवासी असतील, तिथले नागरिक जे असतील त्यांच्याही मृत्यूचा यामध्ये आकडा वाढू शकतो। इतकंच नाही तर ज्या इमारतीला या विमानाची धडक बसली ते मेडिकल स्टुडंट्सचं हॉस्टेल आहे, ज्याची दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय। अगदी या इमारतीमध्ये हे विमान गेल्याचं आपण पाहतोय। भिंती कोसळलेल्या आहेत, भगदाडं पडलेली आहेत। तर विमानातील प्रवाशांची संख्या आपण पाहतोय 242 प्रवासी होते, भारतीय सर्वाधिक होते। 169 भारतीय प्रवासी होते, त्यांच्या खालोखाल ब्रिटिश नागरिक 53 होते, पोर्तुगालचे 7 जण होते, कॅनडाचा 1 होता, पायलट 2 होते, तर क्रू मेंबर एकूण 10 होते। आणि या 10 क्रू मेंबरमध्ये 2 महाराष्ट्राचे क्रू मेंबर असल्याची ही माहिती आहे। तर विमान कसं कोसळलं हे आपण पाहतोय। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या AI-171 विमानाचं क्रॅश झालंय। 1:38 त्यानं उड्डाण केलं होतं आणि अगदी काही सेकंदातच विमान कोसळलं। रहिवासी भागावरती कोसळलं होतं। अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होतं आणि त्यावेळीच ही दुर्घटना घडलेली आहे। त्याची दृश्य आपण पाहतोय। विमानात एकूण 242 प्रवासी होते, त्यातील कुणीच वाचलं नाही ही आताची ताजी अपडेट। तर 700 फुटावरून मेघानी नगरामध्ये रहिवासी भागात हे विमान क्रॅश झालं होतं। तर ही सगळ्यात महत्त्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय। ज्या परिसरामध्ये विमान क्रॅश झालं होतं तिथे गाड्यांचाही स्फोट झाला होता असं आपण आत्ताच जाणून घेतलं होतं। काही गाड्या या ठिकाणी आपण पाहतोय जलाचा मोठा दणका बसलेला आहे। अगदी गाड्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत। काही गाड्यांचा, दुचाकींचा स्फोट झालेला आहे। तर अंतरावर, काही ठराविक अंतरावर जिथे गाड्या पार्क केलेल्या होत्या त्यांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय एअर इंडियाच्या विमानाचं अपघात झाला, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते। त्यांचा बिझनेस क्लास मधला फोटो देखील काही वेळापूर्वी आपण सामच्या स्क्रीनवर पाहिला होता।